साकारली. रवीजी मांजरे या आपण. तसेच आमचे रोशन फिरगाणे ज्यांनी टॉस बॉक्स पुरस्कृत केला. रोशन फिरगाणे या आपण. आणि दरम्यान सौरभ केणेला सूरज केणे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी पुरस्कृत केलेला. टाळ्या नक्कीच वाजवायच्या आपण. आणि दरम्यान संजय केणे यांच्या वतीनं सर्व संघाकरिता 5000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांनी दिलेलं आहे. तर ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर पुरस्कृत केली तसे आपले किशोर जी मांजरे, आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करूया मंचावरती. या आपण किशोर मांजरे आपण या. आपण मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर पुरस्कृत केलेले आहे. तसेच बेस्ट बॉलर साठी NK स्पोर्ट चे ऑनर नितेश कांबेरे यांनी शूज पुरस्कृत केलेले आहेत उत्कृष्ट गोलंदाजाकरिता. तर नितेश कांबेरे आपण या. त्यांच्या घरातील कुणी प्रतिनिधी असेल तर आपण यायचं आहे. श्रवण त्या ठिकाणी आलाय. तर आपल्याला इथे मात्र ज्यांनी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी पुरस्कृत केली ॲडव्होकेट स्नेहा प्रमोद फिरगाणे BA BCom LLB बॉम्बे हायकोर्ट. प्रमोदजी फिरगाणे या आपण या ठिकाणी आपला सन्मान केला जाईल. आणि खूप चांगलं धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. सातत्याने या ओझरली गावामध्ये स्पर्धा कोणतीही असो प्रमोद फिरगाणे यांचं सहकार्य देखील तितकंच मोलाचं असतं. एक मायेची उबदार शाळ आपण त्यांना देतोय. सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपण देऊन प्रमोद फिरगाणे यांचा सन्मान वाढवतोय. आणि आपण सलग 4 दिवस आवाज ऐकला. अगदी सर्वांना त्यांनी मात्र मंत्रमुग्ध केलं. असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके समालोचक वाइस ऑफ टिटवाला, वाइस ऑफ कल्याण, वाइस ऑफ ठाणे, वाइस ऑफ महाराष्ट्र आणि आउट ऑफ महाराष्ट्र मिस्टर मनोज कारवे सर यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. तर त्यांचा सन्मान करण्याकरिता आपण विनंती करतोय जयेश कांबेरे आपण पुढे यायचं आहे. अगदी जबरदस्त हे समालोचक आणि त्यांना पाहून आम्ही देखील प्रेरित झालो. असे आपल्या विभागातील एक दमदार समालोचक आणि सातत्यानं आम्ही देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या तालिमीत चांगली देखील उभारी घेण्याचा प्रयत्न करू. आणि या सरांचा आशीर्वाद देखील आमच्या पाठीशी असेल अशी आशा आम्ही व्यक्त करतोय. तसेच
गेली 4 दिवस एक सुंदर अगदी टॅलेंटेड कॉमेंटेटरच्या माध्यमातून सर्वांना मंत्रमुग्ध केले असे रायचे सुपुत्र एक उभरते समालोचक आपल्या परिसरातील अनेक स्पर्धा आपल्या जे कव्हर करतात असे राजू जाधव सर मॅन फ्रॉम राय एक आपल्या कल्याण ग्रामीणचा दमदार आवाज ज्यांचा आपण इथे येतो जे सन्मान करतो आदेशजी कांबेरेच्या शुभ असते. राजू सर मला सुद्धा आनंद झाला तुमच्या सोबतीला आणि तुमच्याकडून सुद्धा फार शिकण्यासारखं आहे. आम्ही सुद्धा अखंडपणे शिकत राहणार सर आणि आपण सुद्धा उंच भरारी घ्यावी अजूनही पुढे महाराष्ट्रावर भ्रमण करावं महाराष्ट्राच्या बाहेर जावं अशी तुम्हाला मी सदिच्छा देतोय शुभेच्छा देतोय. धन्यवाद. या राजू सर. डीजे अमित या ज्याने आपल्या आवाजाची काळजी घेतली आमच्या डीजे अमित फ्रॉम मुरबाड या. आणि तदनंतर आपण त्रिमूर्ती डेकोरेटर्स यांना या ठिकाणी सन्मानित करणार आहोत कारण की या स्पर्धेची मंडप जी सेवा आहे अगदी सुंदर असं दृश्य आणि चांगलं मंडप सेवा त्यांच्या वतीनं पाहायला भेटली. त्रिमूर्ती डेकोरेटरचे सर्व साई सुतार आपण तसेच उत्तम केणे भाऊ केणे या आपण आणि आपण या ठिकाणी माऊली लाईव्हचे ऑनर माऊली लाईव्हचे ऑनर जयेश खुणे या आपण कोणीतरी सदस्य असेल आपला आपण यायचं आहे. आणि दरम्यान या स्पर्धेचा आनंद घेण्याकरिता आमचे या विभागातील गायक आमचे राज सुतार या दादा आपण देखील मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्या गायनाने देखील संपूर्ण कल्याण तालुका महाराष्ट्रभर चर्चित असणार हे गायन क्षेत्रातील आमचे राज सुतार त्यांना देखील पुढील वाटचालीसाठी आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि या दरम्यान चला सतत 4 दिवस रगरगत्या उन्हामध्ये पंचांची भूमिका करणं खूप कुशलतेचं कार्य असतं आणि हे कुशलतेचं कार्य आमचे संजय दादा सुतार आणि आमचे विष्णू दादा केणे. सर्वप्रथम संजय दादा केणे संजय दादा सुतार आपण या आपल्या या ठिकाणी सन्मान केला जाईल. काही जबरदस्त त्यांचं कमिटमेंट त्यांचा निर्णय जर आपण पाहिले तर अगदी थोडासा लेट परंतु थेट त्यांचा कार्यक्रम आपण पाहिला. जबरदस्त अप्रतिम असे हे समालोचक आहे आणि तितकेच प्रेमळ व्यक्तिमत्व देखील आहेत. आपण पाहू शकता या पंच या ठिकाणी संजय सुतार आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तसेच आमचे विष्णू केणे यांची देखील पंचाची भूमिका आपण पाहिलीत त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. किरणजी फिरगाणे यांच्या शुभ हस्ते आपण विष्णू केणे यांना सन्मानित करतोय. आणि प्रेक्षक टाळ्या वाजवा. एक मोठं कणखर बांधा झुंजार नेतृत्व अनेक वर्षांपासून वजुली गावचे अनबान शान ज्यांनी राखले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण तालुका ग्रामीण उपतालुका प्रमुख बैराम दादा फिरगाणे यांचा आम्ही येतोचे सन्मान करतोय. मेगा सन्मान आमच्या आयोजकाच्या वतीने
फार मोठी मेहनत त्यांची. त्यांनी वेळेत वेळ काढून आम्हाला उत्कृष्ट भोजन सुद्धा बनवलं गेली 4 दिवस. आमच्या जिभेवरती दादा 1 वर्ष ते जेवण तुमचं राहणार आहे अशी जबरदस्त चव. आणि तुम्ही सुद्धा कमिटीला अगदी चांगला आधारस्तंभ म्हणून राहिले. तुमचा हा होतोय मेगा सन्मान आपल्या ह्या मंडळाच्या वतीने. सन्मान्य बरीराम दादा फिरगाण्याचा सन्मान होत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण तालुका उपप्रमुख ग्रामीण बरीराम दादा फिरगाण्याचा सन्मान होत असताना बघा एक लक्षणीय व्यक्तिमत्व, कार्यकुशल कणखर व्यक्तिमत्व आपल्याला लाभलेलं ओझरली गावचं. आणि शेवटची मॅच ज्याने फिनिश केली, मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मिस्टर सौरभ सुरेंद्र केणे. आमच्या लाडका सरपंचताई शर्मताई ज्ञानेश्वर बालेकर आणि सन्मान्य ज्ञानेश्वर बालेकर दादा आपल्या दोघांच्या शुभ हस्ते या लाडक्या गुणवान खेळाडूला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्या. उत्कृष्ट फटका, शेवटचा चटका फटका, गोल्डन सिक्सर मारणारा सौरभ ठरलाय फायनलचा शिल्पकार. भाऊ सुद्धा खुश झाला असेल त्याचा स्वर्गीय शैलेश केणे की भावा तुम्ही करून दाखवलं पराक्रम. उत्तमजी केणे आपण या त्रिमूर्ती डेकोरेटर्स. उत्तमजी, उत्तमजी पटकन या. तुमची सजावट सर्वांना इथे आवडलेली आहे. तुम्ही सुद्धा असंच पुढे कार्य चालू ठेवा. रंगबिरंगी मैदान सजवलं ज्यांनी ते उत्तम आमचे उत्तम केणे, भाऊ केणे, उत्तम केणे, साई सुतार ही त्रिमूर्ती डेकोरेटरची जोडी त्रिदेव आहेत आमचे हे. आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान दिल्याबद्दल त्यांचा हा यथोचित सन्मान आम्ही करतोय आमच्या मंडळाच्या वतीने. विनोदजी फिरगाणे साहेब आपण या. विनोदजी फिरगाणे या आपल्या शुभ हस्ते हा उत्तम केणेचा यथोचित सन्मान करा. आणि सोबतीला किशोरजी फिरगाणे आपण पण हात लावा. या आपण पण शुभ पुष्प द्या. प्रेमाची शाल, मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण मोमेंट इथे प्राप्त करतोय उत्तम केणे. उत्तम उत्तम डेकोरेटर्स, त्रिमूर्ती डेकोरेटर्स फ्रॉम निंबवली. चला तर या ठिकाणी आपण आता प्राइज वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. सर्वप्रथम आपण देऊया या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ज्याच्या नावावरती तब्बल 7 विकेट राहिलेले आहेत. तो खेळाडू आहे, तो खेळाडू आहे निंबोली संघाचा, कोणी नाहीये. तो खेळाडू आहे पिसे संघाचा भावेश ज्याने 7 विकेट पटकावलेले आहेत आणि या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ठरलेला आहे. या भावेशला आपण देऊया आकर्षक ही ट्रॉफी. रवी मांजरे यांनी पुरस्कृत केलेली ही आकर्षक ट्रॉफी आपण रवी मांजरे यांच्या शुभ हस्ते देऊया. चला तर आपण या ठिकाणी तर बेस्ट उत्कृष्ट फलंदाज देऊया या स्पर्धेतील. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आहे ज्याने तब्बल 150 धावा ठोकलेल्या आहेत. निंबोली संघाचे खेळाडू काही सांगतील कोण असेल? कल्पेश थोडासा हसतोय. मला असं वाटतं की
बेस्ट बॅट्समन पिसे संघाचा कोण नाहीये, तर बेस्ट बॅट्समन आहे स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामधील निंबोली संघाचा कल्पेश. निंबोली संघाची रणबशीन कल्पेश, ज्यानं तब्बल 150 धावा ठोकलेल्या आहेत. शैलेश कांबेरे आपण या. क्या बात आहे, जबरदस्त कल्पेशच्या वतीनं खेळ आपल्याला पाहायला भेटला. तब्बल 150 धावा त्यांनी ठोकून या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ट्रॉफी त्यांनी उचलली. आणि दरम्यान आपण देऊया या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ज्याने या क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये एक जबरदस्त झेल पकडला. अगदी एका हातामध्ये त्यांनी झेल पकडला, तर तो खेळाडू आहे पिसे संघाचा भावेश. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि तसेच आकर्षक शूज देखील आहेत. NK स्पोर्टचे ऑनर नितेश कांबेरे यांच्या वतीनं. किरण फिरगाणे, अगदी ब्रँडेड असे शूज आहेत, आपण देतोय किरणजी फिरगाणे यांच्या शुभ हस्ते. चला तर आपण या ठिकाणी चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी मात्र या ठिकाणी देत आहोत. ही ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे स्वर्गीय भावेश लक्ष्मण बजागे यांच्या स्मरणार्थ श्री अशोक शिवराम मांजरे यांच्या वतीनं. प्रथमेश मांजरे या आपण. चला देवराज. आणि या स्पर्धेतील चतुर्थ पारितोषिक संघ आहे आणि चतुर्थ पारितोषिकाचा मानकरी संघ आहे जय बजरंग वासुंदरी संघ. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता या कल्याण ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट प्रमुख बळीरामजी फिरगाणे, ज्ञानेश्वरजी भालेकर आणि आपल्या राये ओझरली गावच्या विद्यमान सरपंच सो शर्मिला ज्ञानेश्वर भालेकर यांच्या शुभ हस्ते आपण देतोय चतुर्थ पारितोषिकाची ही ट्रॉफी. आणि या ट्रॉफीचा हकदार आहे जय बजरंग वासुंदरी संघ. काय जबरदस्त आपल्याला खेळ पाहायला भेटला. अगदी वन मॅन आर्मी विकास गुड्डूची खेळी आपल्याला पाहायला भेटली. काही कमतरता देखील पाहायला भेटली. नक्कीच ती कमतरता भरून काढली जाईल पुढील काळामध्ये. आणि आपण देऊया आता या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाची ट्रॉफी. ही तृतीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे स्वर्गीय भगवान बाबू कांबेरे यांच्या स्मरणार्थ श्री ज्ञानेश्वर बाबू कांबेरे यांच्या वतीनं. आणि मानव आपण या. प्रणय यश आपण देखील या. यश या आपण देखील. आणि सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील ही ट्रॉफी जी मात्र द्यायची आहे. आणि तृतीय पारितोषिक चषकाचा मानकरी आहे संघ आहे
श्रीराम स्पोर्ट कोंडेरी संघ तो ठरलाय स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामधील तृतीय पारितोषिक ट्रॉफीचा हकदार. काय जबरदस्त खेळ राहिलेला आहे श्रीराम स्पोर्ट कोंढिरी संघाच्या वतीनं. आणि या सालामध्ये थोडासा फॉर्म साठी झगडणारी ही टीम आपल्याला पाहायला भेटली, परंतु त्यांचं जबरदस्त कमबॅक झालं आणि येणाऱ्या पुढील वाटचालीकरिता देखील त्यांना हार्दिक शुभेच्छा असतील. आता मात्र आनंदला या ठिकाणी आपण सांगू इच्छितो की फायनलची ट्रॉफी तुम्ही नक्कीच उचलणार येणाऱ्या पुढील काळामध्ये. तदनंतर आपण देऊया द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी, जी मात्र आपल्याला पुरस्कृत केलेली आहे स्वर्गीय लहू बारकू फिरगाणे यांच्या स्मरणार्थ. स्वर्गीय लहू लडकू फिरगाणे यांच्या स्मरणार्थ श्री किशोर गजानन फिरगाणे यांच्या वतीनं ही ट्रॉफी पुरस्कृत झालेली आहे. रोशन फिरगाणे आपण यायचं आहे. आणि तसेच सर्व मान्यवरांना देखील विनंती असेल की आपण देखील ही ट्रॉफी द्यायची आहे. चला, या ट्रॉफीचा हकदार आहे. काही थोड्याशा तरतुदी देखील राहिल्या, परंतु फायनलचा मोमेंट होता आणि या ट्रॉफीचा हकदार आहे विहाना 11 आई गावदेवी पीसे टीम. स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामधील रनर अप संघ ठरलाय. रोशन फिरगाणे आपण देखील या. क्या बात आहे. अगदी फायनलच्या मोमेंट पर्यंत जबरदस्त झुंज त्याने मात्र दिली आणि द्वितीय पारितोषिकाची ही ट्रॉफी विहाना 11 पिसे या टीमनं मात्र क्या बात आहे. एका दिवसामध्ये 3 ट्रॉफ्या पिसे गावाच्या नावावरती राहिल्या आजच्या दिवसात. एक आमणे येथे, एक किरवली येथे आणि ओझरली येथील ही ट्रॉफी त्यांनी स्वीकारलेली आहे. काही जबरदस्त त्यांचा परफॉर्मन्स आपण पाहिलात आजच्या एका दिवसामध्ये. ऑल द बेस्ट. पुढील वाटचालीकरिता नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. आणि चला, या ठिकाणी पुढील पारितोषिक आपण देणार आहोत. आकर्षक मॅन ऑफ द सिरीज साठी आकर्षक कूलर जी आपल्याला किशोरजी मांजरे यांच्या वतीनं पुरस्कृत झालेली आहे. तसेच आकर्षक ट्रॉफी देखील आहे. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी जी आपल्याला पुरस्कृत झालेली आहे स्वर्गीय भावेश लक्ष्मण बजागे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र पंडित मांजरे यांच्या वतीनं. तर मॅन ऑफ द सिरीज सर्वांनाच उत्कंठा असते या पारितोषिकाची, कारण की सर्वांचं लक्ष या पारितोषिकावरती लागलेलं असतं. तर या ठिकाणी मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहे तो खेळाडू आहे पिसे संघाचा कोणीच नाहीये. वासुंद्री संघाचा देखील कोणी नाहीये. तो संघ आहे निंबोली आणि खेळाडू आहे कृष्ण केणे, द बायकर मॅन कृष्ण केणे. तलवार पुरानी है मगर धार और काटा वही है. बाहुबली कृष्ण केणे या आपण.
तब्बल 125 धावा त्यांनी ठोकल्या, 7 विकेट त्यांनी प्राप्त केले. तो कृष्ण केणे ठरलेला आहे स्वर्गीय गोपीनाथ पाटील स्मृती चषकामधील मॅन ऑफ द सिरीज पारितोषिकाचा हकदार. आणि आपण पाहू शकताय त्यांचा सुपुत्र आणि त्यांची सुकन्या यांच्या समवेत कृष्ण खेडे या ठिकाणी मंचावरती आलेले. वेलकम के के. खूप जबरदस्त परफॉर्मन्स आपलं पाहायला भेटलं आणि सातत्याने ही निरंतरता तुमच्या वतीनं पाहायला भेटेल. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते, सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी देऊया आकर्षक कूलर आणि आकर्षक ट्रॉफी. कृष्ण केणे त्याचा मात्र हकदार आहे. तब्बल 125 धावा आणि 7 विकेट ज्याच्या नावावरती राहिले तो कृष्ण केणे या ठिकाणी ठरलेला आहे. 165 पॉइंट त्याचे मात्र होते. चला तर आपण आता या ठिकाणी नक्कीच थोडस मनोगत व्यक्त करायचंय. कृष्ण केणे आतापर्यंत तुम्ही सिनियर खेळाडू आहात, परंतु तरी देखील तुमचा जलवा पाहायला भेटतोय. मी तर म्हणे की सातत्यानं अजून किती वर्ष तुमचा हा जलवा पाहायला भेटेल? जलवाचं काय नाही, नवीन जी पोरं आहेत ना त्यांनी जर चांगलं खेळलं तर आपण ऑटोमॅटिक माघार घेऊ. परंतु नवीन पोरं आपली यंग टॅलेंटेड आहेत ना, ते व्यवस्थित प्रॅक्टिस नाही करत, कुठल्या गोष्टीवरती लक्ष नाही. मी नेहमी सांगत असतो, माझी टीम नाही, माझ्या गावातली दुसरी पण टीम आहे, तिसरी पण टीम आहे, त्यांना पण मी सांगत असतो तुम्ही चांगलं खेळत राहा, तुम्ही आपोआप टीममध्ये जागा करा. तुम्हाला टीम जागा नाही देणार, जागा करत राहा, कारण की तुम्ही चांगले खेळले तरच तुम्हाला टीममध्ये एंट्री भेटेल. पण काही लक्ष देत नाही, तरी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे का चांगला खेळून ना आपण टीममध्ये जागा बनवली पाहिजे. आम्ही आपल्याला वेळ पण नसतो खेळायला. काय आता अंपायरिंग करतो त्यांना माहिती आहे अंपायरिंग करत असतो, पूर्ण दिवस अंपायरिंग केल्यानंतर आपल्याला खेळायला देखील वेळ नसतो, तरी पण आपण वेळ काढून ना कुठे प्रॅक्टिस करत होतो. आता मागच्या वर्षी मला खेळायला नव्हतं भेटत तर मी घरी बॉल टांगलेला त्यालाच खेळत होतो. पण प्रॅक्टिसला नाही जायला भेटलं तरी चालेल, पण माझं इच्छा अशी का मी 100-150 बॉल असं खेळत राहिलो पाहिजे. आणि पोरांना एकच संदेश देईन का तुम्ही चांगलं खेळत राहा, एकमेकाला सपोर्ट करत राहा, चिराचिर करू नका. प्रत्येक टीमला सांगतो एकामेकावरती रागरोज करू नका, समंजसपणात खेळत राहिले तुम्ही चांगले खेळत राहाल. थँक्यू ऑल द बेस्ट कृष्ण केडे तुम्हाला आणि तुमच्या संघाला. तर हे होते कृष्ण केडे ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी आणि कूलर या ठिकाणी घेतली. तर दरम्यान आपण या ठिकाणी आता वळतोय चॅम्पियन ट्रॉफी. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे या स्पर्धेतील चॅम्पियन संघ आहे शैले यांच्या वतीनं 3, सूरज केडे यांच्या वतीनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. सौरभ केडे, सौरभ आपण